नमस्कार. दॅट रेसिपीवाला कपल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या आजच्या व्हिडिओचा मेन्यू आहे व्हेज पुलाव. हा पुलाव आपण कुकरमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. सर्वात आधी पाव किलो बासमती तांदूळ भिजत घालणार आहोत. 100 ग्रॅम सोललेले मटरचे दाणे घ्यायचे. सर्व भाज्या धुवून घेतल्या आहेत. एक कांदा, टोमॅटो आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घ्यायच्या आहेत. एक छोटा बटाटा, शिमला मिरची, गाजर, 5-6 फरसबीच्या शेंगा, थोडा फ्लावर कापून घ्यायचा आहे. कोथिंबीर देखील बारीक कापून घ्यायची आहे. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात खडा गरम मसाला टाकायचा आहे. आपण येथे 2-3 तेजपत्ता, थोडा दालचिनी, 7-8 काळी मिरी, 2 लवंग आणि थोडी कच्ची बडीशोप टाकणार आहोत. आता कांदा टाकून परतवायचा आहे. त्यानंतर यात टोमॅटो घालायचा आहे. 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे. टोमॅटो नरम होण्यासाठी आपण यात हळद घालणार आहोत. इथे आपल्याला टोमॅटोची पेस्ट होऊ द्यायची नाहीये. आता आपण सर्व मसाले घालून घेऊ. यात 1 चमचा तिखट मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेऊयात. हे सर्व चांगले एकजीव केल्यानंतर त्यात मटारचे दाणे व इतर भाज्या घालून घेऊयात. झाकण ठेवून 1-2 मिनिट वाफ काढायची. यानंतर झाकण काढून यात भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत. चांगले एकत्र करून झाल्यानंतर यात पाणी घालायचे आहे. पाणी फक्त तांदूळ व भाज्यांच्या मिश्रणाच्या बरोबरीनेच घालायचे आहे, जास्त घालायचे नाही. यानंतर कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ घालायचे आहे. आपण मिरच्या सर्वात नंतर घालत आहोत कारण आपल्याला यात मिरचीचा फक्त तिखटपणा उतरवायचा आहे, चव नाही. कापलेल्या कोथिंबीरपैकी अर्धी कोथिंबीर शिजताना घालायची आहे व अर्धी भात शिजल्यानंतर वरून घालायची आहे. पाण्याला थोडी उकळी आली की कुकरचे झाकण बंद करायचे आहे. साधारण 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आपला कुकरमधला पुलाव रेडी आहे. यावर उरलेली कोथिंबीर घालून पुलाव मस्त सर्व करूयात. तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कळवा. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.